जिल्हा प्रमुख आणि संपर्क प्रमुखांच्या बैठकीत रोखठोक भूमिका पाहायला मिळाली आहे। मी बाळासाहेबांना वडील म्हणून आणि प्रमुख म्हणून ओळखत होतो। ते ज्या पद्धतीने लढले तसंच मी लढणार। ही लढाई अशी मी अर्थात सोडून जाणार नाही, मैदान सोडणार नाही, असं उद्धव ठाकरे म्हणतात। आपल्याच पक्षातील जे कोणी तुम्हाला फोन करून म्हणत असतील की त्या पक्षात काय राहिलं नाही, आमच्याकडे या, त्यांचे नंबर मला द्या, मी त्यांचा समाचार घेतो, असंही उद्धव ठाकरेंनी आता म्हटलंय। कालच नुकताच मेळावा पार पडला आणि त्यानंतर आता उद्धव ठाकरेंकडनं ही भूमिका मांडण्यात येते। ज्यांना जायचंय त्यांनी जा, उद्धव ठाकरेंची ही बैठकीमध्ये भूमिका पाहायला मिळाली आहे। जे तुम्हाला फोन करून सांगतायत या पक्षात काही राहिलं नाही, तुम्ही आमच्याकडे या, त्यांचा नंबर मला द्या, मी त्यांचा समाचार घेतो, असंही उद्धव ठाकरे म्हणतात। आणि ही लढाई मी अर्ध्यात सोडून जाणार नाही, मी मैदान सोडणार नाही, असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलंय। त्यामुळे स्वबळाचा नारा देतानाच उद्धव ठाकरे आता पुढच्या आगामी निवडणुकांसाठी सज्ज असल्याचाही इशारा देताना पाहायला मिळतात। शिंदे गटावर त्यांनी अप्रत्यक्षपणे निशाणा साधलाय आणि तसंच जे पक्ष सोडून जाणार आहेत, जी चर्चा सध्या रंगतीये, उदय सामंत यांनी काही दिवसांपूर्वी नुकतंच वक्तव्य केलं होतं की काही आमदार हे संपर्कात आहेत आणि शिंदे गटात त्यांचा लवकरच पक्षप्रवेश होईल, असंही म्हणण्यात आलं होतं आणि त्याचाच समाचार उद्धव ठाकरेंनी घेतल्याचं पाहायला मिळतंय। गिरीश कांबळे अधिक माहिती देतील याच संदर्भात। गिरीश, उद्धव ठाकरेंनी बैठकीत भूमिका स्पष्ट केल्याचं कळतंय, काय नेमकं म्हणालेत उद्धव ठाकरे, काय भूमिका आहे? उद्धव ठाकरे यांनी आज जिल्हा प्रमुखांची बैठक बोलावली होती आणि या बैठकीत एक महत्त्वाची सूचना आणि एक आताच्या एक मोठी आहे, कारण कुणाला जायचं असेल त्यांनी जावे, मी निष्ठावंतांसोबत घेऊन पक्ष चालेल। मात्र अजूनही काही अशा चर्चा होत्या की पक्षातीलच काही नेते आहेत ते आपल्या इतर पक्षातील कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना सांगत आहेत की या पक्षात काही राहिलं नाही, तुम्ही दुसरीकडे जा, अशा पद्धतीच्या सूचना करत आहेत। आणि त्या सगळ्यांना समाचार या ठिकाणी आता उद्धव ठाकरे यांनी घेतलेला आहे। आता या बैठकीत त्यांनी निश्चितपणे सांगितलेलं आहे की आपल्याच पक्षातील काही लोक तुम्हाला सांगत असतील की या पक्षात काही राहिले नाही, तिकडे जा वगैरे, तर अशा लोकांचे नंबर मला द्या, मी त्यांचा समाचार घेतो, अशा कडक सूचना या ठिकाणी उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत। त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी त्यांची भूमिका ही आता स्पष्ट केलेली आपल्याला पाहायला मिळते। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक पक्षप्रवेश हे महायुतीत होतील अशा चर्चा आहेत आणि अशातच या ठिकाणी उद्धव ठाकरे यांनी थेटपणे रोखपणे या ठिकाणी आपल्या आजच्या या बैठकीत सूचना केल्या आहेत। त्यामुळे एक नवीन उद्धव ठाकरे, याआधी आपण बघितलं तर संयमपणे ज्यांना जायचं त्यांनी जावं, अशा पद्धतीच्या त्यांचे एक स्टेटमेंट असायचे। मात्र आता थेटपणे त्यांनी बैठकीत सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांना आहेत त्या सूचना केल्या आहेत। त्या बैठकीत वरिष्ठ नेते देखील होते। त्यामुळे उद्धव ठाकरेंपर्यंत काही मेसेज पोहोचलाय का, काही त्यांच्यापर्यंत मेसेज गेले की बाबा हे नेते आम्हाला जाण्यास भाग पाडत आहेत किंवा असा संदेश देत आहेत, याबाबतची कदाचित उद्धव ठाकरेंना माहिती मिळाली असावी आणि त्या अनुषंगाने खरं त्यामुळे उद्धव ठाकरेंची ही भूमिका आता पाहायला मिळाली। धन्यवाद गिरीश, आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।